नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी पीक विमा संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, जो 2020चा थकीत पीक विमा आहे तो कोणत्या जिल्ह्यासाठी मंजूर झाला आणि कोणत्या पिकांसाठी मंजूर झाला आणि त्याची हेक्टरी दर त्याचे काय असणार हे जर तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला वळूया व्हिडिओकडे। 2020 पीक विमाच्या याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खरीप हंगाम 2020 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता अशा पात्र शेतकऱ्यांच्या याद्या आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। ही यादी जिल्ह्यातील प्रत्येक गावांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण एवढा थोडा प्रयत्न करत आहे। आता शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020चा पीक विमा मंजूर झाला असून या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना सुमारे 220 कोटी रुपयांचे वाटप करणार आहे। पीक विमा वाटपाच्या प्रक्रियेला पहिली पायरी म्हणून या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत। या याद्यांमध्ये शेतकऱ्यांचे नाव, त्यांनी कोणत्या पिकांवर विमा भरलेला होता आणि किती क्षेत्र दाखवले आहे या सर्व तपशिलाचा समावेश आहे। शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, याद्या तपासण्याची प्रक्रिया आणि तालुक्याची स्थिती काय असणार ते बघूया। धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये जसे की तुळजापूर आहे, भूम आहे, लोहारा, उमरगा, वाशी, धाराशिव याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, या याद्या PDF स्वरूपात सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत। आता शेतकरी मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की दाखवलेले क्षेत्र किती आहे। सध्या याद्या प्रसिद्ध होत असल्याने पीक विमा वाटपाच्या हालचालीचा वेग कमी आला आहे। लवकरच पीक विमा वाटप सुरू होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आता क्षेत्र कमी दाखवण्याचे कारण आणि शेतकऱ्यांचे त्यामागचे गोंधळ काय आहे ते बघूया। या याद्या पाहिल्यानंतर काही शेतकरी गोंधळले आहेत, कारण त्यांना त्यांच्या नावावर दाखवलेले क्षेत्र कमी दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, याचे कारण असे आहे की खरीप हंगाम 2020 मध्ये शेतकऱ्यांनी फक्त सोयाबीन पिकांवर जितक्या क्षेत्रासाठी पीक विमा भरलेला होता तेवढे क्षेत्र या यादीत दाखवले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, उदाहरणार्थ जर तुमच्याकडे 5 एकर जमीन असेल तर तुम्ही त्यातील 2 एकर उडीद आणि 3 एकर सोयाबीन लावले असेल तर उडदाचे क्षेत्र वगळण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त ते सोयाबीनवर जितकं क्षेत्र आहे पीक विम्याचं तेवढंच दाखवणार आहे आणि त्याचाच विमा मिळणार आहे। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की पीक विमा कोणाला मिळणार। खरीप हंगाम 2020 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता परंतु त्यांना कोणत्याही कारणास्तव विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांची नावे या यादीत असणार। ज्या शेतकऱ्यांनी 2020 मध्ये क्लेम केला होता आणि त्यांना काही रक्कम मिळाली होती अशा काही शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये दिसत नाहीत। मात्र या शेतकऱ्यांनी काळजी करू नये। फक्त ज्यांनी पीक विमा काढला होता आणि त्यांना पैसे मिळाले नव्हते त्यांचीच नावे या यादीत असणार। शेतकरी मित्रांनो, आता सध्या उमरगा आणि लोहारा तालुक्यात अतिवृष्टीचे अनुदान काही शेतकऱ्यांचे आलेले नाही, मात्र त्यासाठी लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहे। शेतकरी मित्रांनो, त्याबाबत लवकर अपडेट येईल। शेतकरी मित्रांनो, आणि हा धाराशिव जिल्ह्यातील जो पीक विमा आहे तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर सुद्धा जमा होणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।